अभिजित म्हणतोय की मी पहिला जाऊन कॉल करणार, चला तर बघूयात तो कोणाला कॉल करणार. तर इकडे हे दोघे जण बोलत असतात की घराबाहेर गेल्यानंतर पहिल्यांदा ते काय करतील. तर अभिजित सूरजला विचारतो की घर बांधल्यानंतर अशी कोणती गोष्ट आहे जी तू पहिल्यांदा घेशील. त्यावरती सूरजला काय बोलावं तेच समजत नाही. मग तो सांगतो की मी काहीच नाही घेणार. तर अभिजित सांगतो म्हणजे टीव्ही घेणार की साऊंड सिस्टीम घेणार, मोबाईल घेणार की काय घेणार. तेव्हा सूरज म्हणतो की साऊंड सिस्टीम आहे, टीव्ही घेणार. तर सूरज पण म्हणतो की तुम्ही दादा काय करणार घरातून गेल्यानंतर. तर अभिजित सांगतो की मी पहिल्यांदा गेल्यानंतर पहिल्यांदा मोबाईल चेक करणार आणि बघणार की कोणाकोणाचे फोन आलेले आहेत, त्यांना नंतर कॉल करणार. माझे आई वडील येतील, मग त्यांना मी भेटणार. तर सूरज विचारतो तुमचे आई वडील कुठे राहतात. तर तो सांगतो बाजूलाच राहतात आमच्या आणि आम्ही दुसरीकडे राहतो. तर पहिल्यांदा मी त्यांना भेटणार, नंतर पाहुणे येतील भेटायला, त्यांनासुद्धा भेटणार. नंतर मी माझ्या मॅनेजरला कॉल करणार आणि आता मी जास्तीत जास्त कामावरती फोकस करणार. आता चांगलं काम केलं पाहिजे, असं इकडे अभिजित सांगत असतो. आणि त्यानंतर मी माझ्या मुलींसोबत, बायकोसोबत खूप छान असा क्वालिटी टाईम स्पेंड करणार. त्यांना खूप वेळ देणार आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ती गोष्ट कशा पद्धतीने चांगली करता येईल याच्यावरती मी फोकस करणार, असं इथे अभिजित सांगत असतो. म्हणजे घरातून गेल्यानंतर काय करायचं आहे याच्यावरती इकडे चर्चा झालेली आहे. तर सूरज घरातून गेल्यावर नक्कीच त्याचं पहिलं घर बांधणार आहे आणि ऑब्व्हियसली ते त्याच्या स्वतःच्या कमाईतलं असेल. तर अभिजित त्याच्या मुलींसोबत आणि बायकोसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करून स्वतःच्या कामावरती फोकस करणार असं बोलतोय. सूरजच्या स्वतःच्या कमाईतलं घर बघण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.